परभणी तालुक्यातील बोरवण शिवारामध्ये आपल्या शेतजमिनीवर 2 जण इतर 10 ते 15 लोकांना हाताशी धरून अतिक्रमण करत असल्याची तक्रार शेतकऱ्याने प्रशासनाला दिली आहे। लिंबाजी लोखंडे असे या शेतकऱ्याचे नाव असून गावातील गोकुळनाथ लोखंडे आणि मदन कांबळे यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे। लिंबाजी लोखंडे यांनी प्रशासनाला या संदर्भामध्ये अर्ज केला असून या अगोदर देखील पोलीस आणि इतर ठिकाणी आपण अर्ज दिल्यास त्यांनी सांगितले आहे। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई न केल्यास आमरण उपोषण करण्याचा देखील त्यांनी इशारा दिला आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी। माझं नाव लिंबाजी रामभाऊ लोखंडे। माझी 17 गुंठे जमीन आहे। माझ्या 17 गुंठे जमिनीमध्ये गोकुळ संतराम लोखंडे, मदन लुगाजी कांबळे 10-15 जण गुण लोक आहेत। तर आम्ही यांना किती बाऱ्या सांगितलं, पोलीस स्टेशनला सांगितलं, पोलीस स्टेशन काही तक्रार घेत नाही। तहसीलदारला सांगितलं, तहसीलदार म्हणते माझ्याकडं आहे, आमच्याकडं नाही। पोलीसवाले म्हणतात आमच्याकडं नाही। म्हणजे ह्यांचं कसं आहे, यांचं राजकीय दबावाखाली काम करण्यात चाललंय। हे गाव गुंडा असल्यामुळं काय कोणी ह्याला म्हणत नाही। तिकडे गेले की पोलीसवाले हे करतात, तहसीलला गेले की खासदार साहेबाचा फोन येतोय। मग खासदार साहेबाचा याच्यात हात असल्यामुळं आम्हाला काही हे करता येणार नाही। खासदार साहेब त्यांना सांगते, तहसीलदारला सांगते, त्यांचा फेर करा ना। दुसऱ्या दिवशी म्हणते की बाबा की तहसीलदारला म्हणते की बाबा गरिबाचे घरं उठू नका, असं खासदार साहेबाचं म्हणणं येतंय। यांच्यामध्ये खासदार साहेबाचा हात आहे ना या जमिनीमध्ये। आता तुम्ही परिवारासोबत उपोषणाला बसले का? परिवारासोबत आहे। आमची बहीण आहे, मेवणी आहे, आमचा भाचा आहे।